एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व श्रीकांत बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त 73 रोपांचे वृक्षारोपण। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व खादी ग्रामोद्योग माजी अधिकारी श्रीकांत बोराडे यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त 73 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। वाढदिवसानिमित्त मोठा खर्च न करता वृक्षारोपण करण्याचे ठरवले। ज्येष्ठ नागरिक विरुंगोळा परिसरात 73 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। तसेच त्याच ठिकाणी श्रीकांत बोराडे यांचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पगारे, प्लास्टिक मुक्त परिसर चळवळ, मनोज देवकर, पर्यावरण दूत लखन गायकवाड, शहर उपाध्यक्ष काँग्रेस आदर्श भैया धडे, क्रांतिसूर्य प्रतिष्ठान संस्थापक गिरीधर थोरात, शहर उपाध्यक्ष काँग्रेस शशिकांत उकरंडे, मेजर मीनाक्षीताई पेठे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राम हुंडारे, अवधूत आडकर, प्राध्यापक अशोक लोंढे, रेश्मा माने, पर्यावरण दूत शशिकांत बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पगारे, प्लास्टिक मुक्त परिसर चळवळ, डॉक्टर मनोज काकांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढेच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की काकांच्या हातून सामाजिक कार्य घडो, त्यांना बाजारात विकत न मिळणारं आरोग्य काकांच्या वाट्याला येऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं भाषण थांबवतो। जय भारत राहील। आणि सोबतच ते जे काही काम करतायत, सगळे कार्यकर्ते जे काही काम करतायत, त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे की इतके सारे झाडं लावल्याच्या नंतर खूप सारा प्राणवायू आपल्याला मिळणार आहे, शुद्ध हवा मिळणार आहे। मी बोराडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आपल्या कार्यकर्ते आजच्या या निमित्ताने आपणा सर्वांना त्यांनी एकत्र आणलं आणि हा खूप छान एक योगायोग त्यांनी आपल्याला म्हणजे सेलिब्रेट करण्याची संधी दिली। वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्य लाभो त्यांना, आणि दीर्घायुष्य असताना सुदृढ आरोग्य असणं फार महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य याच्या शुभेच्छा देते। आणि मला 37 वय होतं, त्याप्रमाणे त्यांचं काम आहे आणि त्याप्रमाणे ते ॲक्टिव्ह असतात। तर अशी लोक आपल्यासोबत असले तर आपल्याला पण कामाची उत्तेजना जास्त होते। आपण काम करण्याचं जे ध्येय ठेवलेलं आहे किंवा आपल्याला जे काम करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक मोटिवेशन मिळतं। त्याच्यामुळं काकांचं मी खरंच अभिनंदन करतो। कुठलंही काम असू दे, काका नेहमी तत्पर असतात, एकदम ॲक्टिव्ह असतात। त्यांचा मला फोन येतो की मी आलो आहे, तुम्ही आलात का? आणि कुठलंही काम असू दे, आमच्या सोसायटीचे जे चेअरमन आहेत, सोसायटीचं काम असू दे, इतर आमच्या मातंग समाजातील काम असू दे, वह्या पुस्तक वाटपाचं काम असू दे, लहान मुलांना प्रबोधन करण्याचं काम असू दे, तर ते सगळ्या गोष्टीत एकदम ॲक्टिव्ह आहेत। तर त्यांचा हा गुण आपण सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं आणि मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन। मी श्रीकांत बोराडे, माजी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, या जागर सासोटीचा अध्यक्ष असून माझा आज 73वा वाढदिवस एक वेगळ्या स्वरूपात मी साजरा करीत आहे। इतर खर्च टाळून, वृक्ष लावून आणि वृक्ष जोपासन करून हा मी उत्सव साजरा करतो आणि आपल्या सर्वांनाही अशी विनंती आहे की त्यांनी झाडे लावावी आणि झाडे जगवावी व पर्यावरणाचा समतोल राखावा।